एका चौथीच्या वर्गात मोफत पुस्तके व गणवेश वितरणाचा कार्यक्रम चालू होता। गुरुजींनी वर्गातील SC, ST, OBC, NT व इतर मागासवर्गीय मुलांना उभे राहण्यास सांगितले। बाकीची मुले खाली बसलेली होती। गुरुजींनी उभ्या असलेल्या मुलांना पुस्तके दिली। एक खाली बसलेला विठ्ठल नावाचा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी मला पुस्तकं व गणवेश द्या। गुरुजी म्हणाले, विठ्ठल तू खाली बस, तुला पुस्तकं मिळणार नाहीत। मुलगा म्हणाला, का सर, मला का नाही? सर म्हणाले, तू ओपन आहेस। त्या कोवळ्या व निरागस विठ्ठलला ओपनचा अर्थच कळाला नाही। तो म्हणाला, ओपन म्हणजे काय सर? मी आणि मिलिंद तर सारखाच आहे। सर म्हणाले, अरे ओपन म्हणजे श्रीमंत, उच्च जातीचा। तो मुलगा म्हणाला, मी व माझे बाबा गरीब आहोत, आमच्याकडे काही नाही। मिलिंदकडे बंगला आहे, कार आहे, चांगले कपडे आहेत। गुरुजी माझे कपडेही फाटलेले आहेत, मी गरीबच आहे, मला पुस्तक व गणवेश द्या। गुरुजी कावरे बावरे झाले, त्यांना त्या मुलाला कसे समजावे हेच कळेना। ते त्या मुलाला म्हणाले, तू गप्प बैस आणि आधी खाली बस, मला काही सांगता येणार नाही। गुरुजी निरुत्तर झाले। मुलगा हिरमुसला घरी आला, आई बाबांना म्हणाला, बाबा मी काही वेगळा आहे का? मला गुरुजींनी पुस्तकं व गणवेश दिले नाही। ते म्हणाले, तू श्रीमंत आहेस, उच्च जातीचा आहेस। बाबा आपल्याकडे साधी सायकलही नाही, आपण गरीबच आहोत ना। त्याच्या बाबांकडेही याचे काहीच उत्तर नव्हते। आजही असे अनेक निष्पाप निरागस बालकांच्या मनात असे प्रश्न आहेत। पूर्वी सनातनी लोकांनी शूद्रांना छळले, आज सरकार सवर्णांना छळते आहे। हे चक्र होऊ पाहत आहे। उद्याची जी पिढी आहे तिच्या मनात आपण जात घालून तिचे भविष्य बिघडवित आहोत। पूर्वी अज्ञानामुळे अत्याचार झाला, आज सुशिक्षित, सुसंस्कृत व उच्च विभूषित तेच करत आहेत। स्वार्थ आणि आपले राज्य चोहीकडे पसरवत आहेत। अरे कसली आली जात आणि कसला आलाय धर्म, लोक सोयीची जात व धर्म पाळत आहेत। तो सवर्ण निष्पाप मुलगा शेतकऱ्यांचा मुलगा होता। गरिबी ही जात पाहून कधी येत नाही। प्रमाण कमी जास्त असेल पण गरिबी चोहीकडे आहे। तो विठ्ठल आजही मी नेमका कोण हा सवाल घेऊन जगत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।